नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 19 जुलै 2026. मित्रांनो, अ, या बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. या उपग्रह प्रतिमाकडे जर पाहिलं तर आजही उत्तरेकडं WD हा सक्रिय आहे. महाराष्ट्राला बंगालच्या उपसागरातून नव्हे तर अरबी समुद्रातून बाष्प पुरवठा होताना आपल्याला दिसत आहे. अद्याप म्हणावा तसा बंगालच्या उपसागरातून बाष्प पुरवठा महाराष्ट्राला झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रावर पावसात मोठ्या प्रमाणावर तूट आपल्याला दिसून येते. ती कशी कशा पद्धतीने आहे ते आपण पाहू. तर मित्रांनो, या तुटीकडे जर आपण पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक तूट आहे. जालना असेल, बीड असेल. बीडमध्ये 51% तूट आहे. कमी पावसात नोंदवले गेलेले आहेत. एकूण जर आपण पाहिलं तर इथं नंदुरबार या जिल्ह्यात तूट आहे. एवढंच नव्हे तर मित्रांनो, खाली सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 34% तूट आहे. म्हणजे एकूण आपण महाराष्ट्राचा जर विचार केला अगदी 19 जुलैपर्यंत, तर राज्यात 13% पावसात तूट आहे आणि मराठवाडा विभागाचा जर आपण विचार केला तर 39% मराठवाड्याच्या एकूण विभागामध्ये पावसात तूट आहे. यावरून असं लक्षात येतं की प्रचंड प्रमाणात पिकांना ताण सहन करावा लागत आहे. जोही काही पाऊस पडत आहे हा सर्वत्र आणि सर्वदूर पडत नाही, विस्कळीत स्वरूपाचा पाऊस पडतो. निश्चित त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांची पावसाची अपेक्षा ही अद्याप पूर्ण झालेली नाही. या भागातले जलसाठे अद्याप सुद्धा कोरडे आहेत. मित्रांनो, हे विषम पावसाचं जे लक्षण आहे हेच याबद्दलचे अंदाज आपण सातत्याने दिलेले आहेत की हे वर्ष 2026 हे अल्निनोचं वर्ष आहे. अल्निनोच्या वर्षामध्ये आपल्याला म्हणावा तसा बाष्प पुरवठा हा बंगालच्या उपसागरातून होत नाही आणि पर्यायाने राज्यामध्ये पाऊस हा जास्त होत नाही. तरी सुद्धा येणाऱ्या 3 दिवसामध्ये काही सकारात्मक गोष्टी आपल्याला दिसत आहेत. राज्यावर मोठ्या प्रमाणावर येलो कलर आपल्याला दिसत आहे. घाटावर दिसत आहे, अंतर्गत महाराष्ट्रात दिसत आहे. अंतर्गत महाराष्ट्रातले वारंवार आपण जिल्ह्याची नावं घेतलेली आहेत. मित्रांनो, यामध्ये विशेषतः नाशिक पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर पूर्व, खाली सांगली, सातारा पूर्व या भागात म्हणावा तेवढा पाऊस नाही. मराठवाडा संपूर्ण जिल्ह्यामध्ये अद्यापही समाधानकारक कुठेही पाऊस नाही. अ, पश्चिम विदर्भातील जे जिल्हे आहेत याच्यामध्ये बुलढाणा आहे, वाशिम आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे. हिंगोली जिल्ह्यात तर मित्रांनो सर्वाधिक पाऊस कमी आहे. तर या जिल्ह्यात पुढील 3 दिवसात पावसाची परिस्थिती सुधारण्याची शक्यता आपल्याला या नकाशावरून दिसते. तर निश्चित तूट तर भरून निघणार नाही, परंतु काही अंशी आपल्याला पावसाची जी तूट आहे ती भरून निघण्याची शक्यता तयार झालेली आहे. मित्रांनो, पुढील 3 दिवसामध्ये 21 तारखेपर्यंत कशा पद्धतीचा पाऊस असेल हा या मॅपद्वारे आपण समजून घेऊ. ज्या ठिकाणी या मित्रांनो आपल्याला रेड कलर दिसत आहे हा सर्वाधिक पावसाचा भाग दिसत आहे. येलो कलर मित्रांनो मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दर्शवत आहे. ग्रीन कलर त्यापेक्षा कमी पाऊस दर्शवतो आहे. हा डार्क ग्रीन कलर हा आणखी कमी पावसाचे लक्षण दर्शवतो आणि सर्वात जास्त जर डार्क ग्रीन असेल तर तो 5 ते 10 मिलीमीटर पाऊस पडेल या पद्धतीचं दर्शवत आहे. निळा कलर हा नुसते ढगाळ वातावरण दर्शवत आहे. तर आपण या सर्व जर गोष्टी पाहिल्या अंतर्गत महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, बीड असेल, इंदापूर आहे, या ठिकाणी सोलापूर आहे, जत आहे, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती या भागात आपल्याला अद्यापही चांगल्या पावसाच्या नोंदी या मॉडेलकडून दिसत नाहीत. मध्यम ते क्वचित ठिकाणी जोरदार पाऊस होईल, परंतु तूट भरून निघेल एवढा पाऊस निश्चित येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये होण्याची शक्यता दिसत नाही. एवढंच या निमित्ताने आपण थांबू. अधिक माहितीसाठी मित्रांनो, IMD सारख्या विश्वसनीय चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.